नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. तर हा बघा, हे बाटूक आहे ना, हे पण आम्ही घेतलं आहे विकत आमच्या शेळ्यांसाठी. तर हे पट्टा मम्मीने नेला आहे काढून, गाड्या जायच्या होत्या म्हणून. तर इथून खालपर्यंत आहे ते, मम्मी चालली तिकडं तिथपर्यंत. एवढं घेतलं आहे शेळ्यांना. सध्या हेच चालू आहे त्यांना. आज आलो होतो जरा गहू बघायला, तर म्हणलं काढावं व्हिडिओ, दाखवावं तुम्हाला. पण चांगले आहे तसं, पण बारीक राहिलेलं आहे, पाणी नसल्यामुळं असेल बारीक. चला आता वावरात जाऊन तुम्हाला आमचा गहू दाखवते. आणि हा बघा, हा दुसरा कडबा, हे दुसरं वावर, हे पण विकत घेतलं आहे. हा मोठा आहे चांगला. कडाकड्याने थोड्या शेळ्या फिरतात ना लोकांच्या. हे पण पूर्ण खालपर्यंत, म्हणजे आमच्या वावरापर्यंत आहे. चला आता कंटिन्यूमध्ये जाऊया, कारण इथून आता हे आमचंच पुढं वावर आहे जिथं आपण आलो आहे गहू बघायला. आणि हा एक विकत घेतला आहे, आणि तो दाखवला, तो एक विकत घेतला आहे, आणि घराजवळचा तो एवढा मोठा झालेला आहे तो एक. अशी 3 वावरं आहेत कडब्याची. एवढा आम्ही आमच्या शेळ्यांसाठी घेतला आहे. एकादशीला घेऊन आले, हे बघा एकादशी. पण एकादशी माझी कुचू कशी मागं मागं चालत यायची, ह्या बाईचं तसं नाही. हिला जिथं खाली ठेवून चल चल म्हटलं, ही तिथंच बोंबलत उभी राहते, पण पुढे येत नाही. आणि इतक्या जोरजोरात ओरडते ग, तिची आई तिकडून ओरडायला लागली होती, म्हणून उचलून आणली. म्हणलं फिरून आपल्यासोबत थोडीशी. हे बघा, इकडे पुढच्या साईडला चांगला मोठा आहे, तिथं मागच्या साईडला थोडं बारीक आहे. इथं पुढून आमचं पाणी जात होतं ना, गव्हाला पाणी दिलं का जात होतं पाणी. चांगलं आहे तसं, सगळीकडनंच चांगलं आहे. शेणाला खायला काय झालं तेव्हा पडायला लागलं आहे ना. काय होतंय तुला? हे बघा, गहू काढलाय सगळा, आणि गोवा पण करून ठेवलाय. हे आलेत बांधावरचं गवत कापायला. मी म्हणलं जाते व्हिडिओ काढायला. आता लागली खायला पूर्ण इथं आल्यावर. मग आता काय एवढी चांगली उगवली नाही, एवढे दिवस झाले तरी. मका लावलेली आताशी एवढीशी झाली. तिकडच्या साईडने पण बारीक बारीकच उगवलेली आहे. सगळीकडनंच बारीक उगवलेली, जास्त उगवलेलीच नाही. आता गहू काढला तर पाखरं नाही बिलकुल वावरात. हे पाखरांसाठी लावलं होतं मम्मीनी. पिशव्या बांधल्या होत्या, पण जास्त काय फायदा नाही झाला त्याचा. खाली बघा ना, पडलेलं दिसतंय किती. सगळीकडेच खूप पडलेलं आहे. तरी बरं आहे, पण आता बघू किती होतोय. आहेत तशा भरलेल्या आहेत गाड्या, कुठं कुठं एवढा आहे. आता किती होतोय काय माहीत. आमचाच सगळ्यात आधी काढून झाला, अजून बाकीच्यांचा नाही झालेला. सगळ्यांचं आहे तसंच्या तसं. सगळं कापणार आहे का? मग काय करायचं? एकादशी, हे एकादशी
आता कशी खायला लागलीस? मम्मी आमची पप्पा घरी असल्या का पप्पांना आराम करून देत नाही, लगेच कामाला लावते. पप्पा तुम्हाला याच्यावर काय बोलायचं आहे का? नो कमेंट प्लीज. नो कमेंट. घाबरता का पप्पा तुम्ही मम्मीला? तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, छान छान कमेंट करत जा. आणि कमेंटमध्ये मी विचारलं तुम्हाला की काठेवाडी शेळ्यांची काय प्राईज आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही घेतलं, तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही सांगा आम्हाला पण की काय प्राईज आहे. ठीक आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद.